नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुधा कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण 11वीच्या सिलेबसवरती चर्चा केली होती. मग आता या लेक्चरमध्ये आपण आपला जो फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, या टॉपिकमध्ये सुरुवातीला तुम्हाला काय दिलंय, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग. बुक कीपिंगचं तुम्हाला इंट्रोडक्शन समजून घ्यायचं आहे आणि बुक कीपिंगच्या इंट्रोडक्शन सोबतच तुम्हाला अकाउंटन्सीही समजून घ्यायचं आहे. आता बुक कीपिंग म्हणजे काय हे एकदा तुम्ही सुरुवातीला बघणार. आता बुक कीपिंग मीन्स म्हणजे थोडक्यात बुक कीपिंगचा आपण अर्थ एकदा समजून घेऊ. बुक कीपिंग याचा अर्थ समजून घेतोय. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन in a systematic way recording of business transaction in a systematic way is called as bookkeeping. म्हणजे थोडक्यात बुक कीपिंग म्हणजे काय, तर रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेसच्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करायचं आहे. मग बिझनेसच्या ट्रान्झॅक्शनचं जर रेकॉर्ड केलेलं असेल सिस्टमॅटिक वेमध्ये तर त्याला आपण बुक कीपिंग असे म्हणतो. आणि म्हणून बुक कीपिंगचा अर्थ सिंपल लागला की रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिक वेमध्ये बुक कीपिंगचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, त्याला आपण बुक कीपिंग म्हणतो. मग आता या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या दोन कन्सेप्ट वेगवेगळे आहे. बुक कीपिंगमध्ये ही गोष्ट शिकायला मिळाली. आता अकाउंटन्सीमध्ये काय मिळतंय ते बघू आपण. मग पुढची आपली डेफिनेशन होती थोडक्यात अकाउंटन्सीची. मग आता या अकाउंटन्सीमध्ये तुम्हाला काय अर्थ लागतोय, अकाउंटन्सी या शब्दाची जर तुम्ही फोड केली तरी तुम्हाला अर्थ कळेल. अकाउंट हे पुढचं जर तुम्ही कट केलं तर इथं मध्ये स्पेलिंग काय तयार होतं, अकाउंट. काउंटचा अर्थ काय होतो, मोजणे. मग अकाउंटन्सीचा आपण असा अर्थ घेऊ, मोजमाप किंवा मोजणे. मग आता अकाउंटन्सीमध्ये काय केलं जातं तर ट्रान्झॅक्शन मोजले जातात. म्हणजेच उदाहरणार्थ अकाउंटन्सीची जर डेफिनेशन बघितली तर अकाउंटन्सीची मिनिंग किंवा डेफिनेशन असे सांगितली जाते का रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन क्लासिफाय, समरायझिंग, ॲनालिसिस याला म्हणतात थोडक्यात अकाउंटन्सी. म्हणजे बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते रेकॉर्ड केलेले आहे आणि त्या रेकॉर्ड केलेल्या ट्रान्झॅक्शनचं जर क्लासिफाय केलं, समरायझिंग केलं आणि ॲनालिसिस केलं त्याच्यावरती तर त्याला थोडक्यात म्हणतात अकाउंटन्सी. मग आता इथं ह्या दोन कन्सेप्ट आपण थोडक्यात समजून घेतल्या. मग आता यातून आपल्याला एक लक्षात येतं की बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी ह्या दोन कन्सेप्ट ह्या वेगवेगळ्या आहेत. मग आता बुक कीपिंगमध्ये काय होतं, फक्त बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. तर अकाउंटन्सीमध्ये काय होतं, त्या ट्रान्झॅक्शनचं क्लासिफाय केलं जातं. ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर त्याची समरी काढली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस पण केलं जातं. म्हणजे थोडक्यात ॲनालिसिस, समराईज आणि क्लासिफाईंग ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आपण त्याला अकाउंटन्सी म्हणतो. म्हणजेच आपण तिथं मोजमाप करतो, त्याला अकाउंटन्सी असे म्हणतात. मग अशा प्रकारे मित्रांनो बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी ह्या दोन कन्सेप्ट आहे. मग आता बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी या कन्सेप्टचा आपण अर्थ समजून घेतल्यानंतर या कन्सेप्ट ह्या कधी आल्या त्या कन्सेप्टची थोडी हिस्ट्रीसुद्धा आपल्याला समजून घ्यायची. आता उदाहरणार्थ भारताचा जर विचार केला तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून आपल्याकडे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याचा उल्लेख करण्यात आला आणि तेव्हापासून थोडक्यात बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीला सुरुवात झाली. पण खऱ्या अर्थाने 1494ला साल लक्षात ठेवा, 1494ला, कारण फिल इन द ब्लँक्सला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 1494ला जो इटालियन व्यापारी होता त्याचं नावसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. नाव थोडंसं डिफिकल्ट आहे परंतु व्यवस्थित समजून द्या. लुका दी बार्गो पॅसिवली या शास्त्रज्ञाने, आपल्याला एवढं जर ध्यानात राहिलं लुका दी पॅसिवली तरी लक्षात येईल, कारण फिल इन द ब्लँक्सला एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. लुका दी पॅसिवली या शास्त्रज्ञाने 1494 या इटालियन मर्चंटने 1494ला
बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा डबल एंट्री सिस्टीमचा थोडक्यात उल्लेख केला, म्हणजे डबल एंट्री सिस्टीमचा थोडक्यात त्याने शोध लावला. मग आता लुका डी बार्गो पॅसिव्हली या शास्त्रज्ञाने 1494ला, या मर्चंटनी 1494ला या डबल एंट्री सिस्टीमचा शोध लावला आणि या डबल एंट्री सिस्टीमने बुक किपिंग अँड अकाउंटन्सी ही मेंटेन करायला थोडक्यात सुरुवात झाली. मग आता बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे थोडक्यात आपल्याला माहिती ही कंपॅरिझनच्या दृष्टीने महत्त्वाची आहे किंवा कंपॅरिझनच्या दृष्टीने आपण समजून घेऊ. आता बघा, बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या दोन कन्सेप्ट मी तुमच्या डोळ्यासमोर मांडलेल्याच आहे. आता उदाहरणार्थ इकडे तुमचं बुक किपिंग आहे आणि इकडे तुमचं अकाउंटन्सी आहे, इकडे तुमचं अकाउंटन्सी आहे. आता बघा, बुक किपिंगमध्ये काय आणि अकाउंटन्सीमध्ये काय हे आपल्याला फरकाच्या दृष्टीने समजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला आणखी पक्का होणार. मित्रांनो, थेरॉटिकल भाग आहे या प्रकरणामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं सुरुवातीला कंटाळं वाटेल, पण कंटाळं वाटून देऊ नका. अकाउंटन्सी हा अतिशय सोपा टॉपिक आहे, फक्त तुम्हाला त्याच्याशी दोस्ती करायची आहे. आणि पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थेरॉटिकली आहे त्या समजून घ्या, कारण या थेरीवरतीच तुम्हाला पुढं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, प्रॅक्टिकल एक्झाम्पल हे सोडवायचे असतात. आणि त्याच्यामुळे पहिल्या प्रकरणाला तुम्ही बोर होऊ नका. आपण थोडंच घेणार आहे आजच्या लेक्चरला, जास्त घेणार नाही आहे, पण जे काही घेतोय त्याकडे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. आता उदाहरणार्थ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हे आपल्या पुस्तकाचंच नाव आहे आणि आपल्या सब्जेक्टचं पण नाव आहे, मग त्याचा फरक आपल्याला कम्पॅरेटिव्हली लक्षात पाहिजे. मग आता पहिल्यांदा आपण जर विचार केला तर मिनिंगच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, मिनिंगच्या दृष्टीने आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर बुक किपिंगचा जर मिनिंग बघितलं तर बुक किपिंगचं मिनिंग काय आहे, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता जरा शॉर्टकट लिहितो, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेसचे ट्रान्झॅक्शन इथं काय करायचं आहे, फक्त रेकॉर्ड करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. मग रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन हे बुक किपिंगचं मिनिंग आहे. तर अकाउंटन्सीचं मिनिंग काय आहे, रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन क्लासिफाय, रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन क्लासिफाय समरी, क्लासिफाय समरी अँड ॲनालिसिस म्हणजे रेकॉर्डिंग केलेले ट्रान्झॅक्शन हे क्लासिफाय करणं, त्याची ॲनालिसिस करणं, त्याची समरी काढणं हे अकाउंटन्सीचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट होता तुमचा मिनिंग नंतरचा दुसरा पॉईंट आहे तुमचा समजा स्टेज. दुसरा पॉईंट काय तुमचा स्टेज. आता बुक किपिंग ही प्रायमरी स्टेज आहे, बुक किपिंग काय तुमची प्रायमरी स्टेज आहे, कारण ते सुरुवातीलाच केलं जातं, त्याच्यामुळे बुक किपिंग ही प्रायमरी स्टेज आहे आणि अकाउंटन्सी ही तुमची सेकंडरी स्टेज आहे. ही फर्स्ट स्टेज आहे, ही सेकंडरी स्टेज आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट बुक किपिंगची रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटन्सीची रिस्पॉन्सिबिलिटी. थर्ड पॉईंट जर आपण बघितला तर रिस्पॉन्सिबिलिटी. आता रिस्पॉन्सिबिलिटी, बुक किपिंगची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ज्युनियरवरती असते. कोणावरती असते, ज्युनियरवरती. आणि अकाउंटन्सीची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती सिनियरवरती असते, कारण इथं तुम्हाला मोजायचं आहे, इथं तुम्हाला काय करायचं आहे, ट्रान्झॅक्शन मोजायचे आहे. आणि मग ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला मोजायचे असेल, इथं जर ट्रान्झॅक्शन तुम्हाला मोजायचे असेल तर सिनियर व्यक्ती लागतो आणि इथं मात्र तुम्हाला ज्युनियर व्यक्ती लागतो. मग या प्रकारचेच काही पुढचेही पॉईंट आहे. उदाहरणार्थ बुक किपिंगमध्ये ज्युनियर अकाउंटंट असतो, अकाउंटन्सीमध्ये सिनियर अकाउंटंट असतो. त्याच्यानंतर बुक किपिंगचं जे एम आहे, बुक किपिंगचं जे उद्दिष्ट आहे ते बुक किपिंगचं उद्दिष्ट काय असतं, डे टू डे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं इतकंच उद्दिष्ट असतं. पण अकाउंटन्सीचं उद्दिष्ट काय असतं, एंटायर इयरमध्ये, पूर्ण वर्षामध्ये जे काही रेकॉर्डिंग झालेलं आहे त्याचं क्लासिफाय करणं, त्याचं समरी करणं आणि ॲनालिसिस करून त्याचा रिझल्ट शो करणं हे अकाउंटन्सीचं उद्दिष्ट असतं. बघा मित्रांनो, आज आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या फरकापर्यंत थोडक्यात आलेलो आहे. मग आता बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या फरकानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट घ्यायचा आहे तो पुढचा पार्ट आपण पुढील लेक्चरमध्ये घेणार.